एटा सांगतात चला बस बेकार सुसाट गाडी. ओहो इथे टाकलेला बॉल काय खाऊन गेला रे. मला वाटत शिळा भाताचा कचका आहे हो, तो नाही लवकर पचत, तीच पावर आहे. षटकार. माझा जागा झालाय आता उडलाय वैऱ्यात गोंधळ, आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. हे आलाय आदिवासी वादळ आमचं, आलाय आदिवासी. थँक्यू. संगीत देखील एक ऊर्जा निर्माण करणारं संगीत आपण ऐकलं. ओहो नको तू बॉल मारूच नको. कालूच आणला पनवेल मधून 7.5 टाक मारला द्याल, उडल अर्धा राहिलेला. काय सांगायचं आहे पंच, तुम्ही भारी लाईन मारता बाबा, नको राहायचे पिच व काय सांगायचं आहे ते का. नक्कीच आपण पाहिलं 7 जण जर पाहिलं तर पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये चांगल्या दर्जाची आपण पाहतोय. यावेळेस पाव लागेल. ओहो यावेळेस खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल असा होतो ते का कसा मासा धरीत होतो तो दे का हा नाही तुमचाच बरं आहे. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा, भाषा बिना लग्नाचाच. बराबर आहे सांभाळा. बरेच जण वय यंदा कर्तव्य शुभमंगल सावधान. अर्ध्याचा अर्ज जेलं वय, अर्ध पेंडिंगला वय, अर्ध सांगतं वय देतू. 2-3 फोन करून द्या मला, मग पोर देतू. आणि बाबा काय सांगायचं, तुला 7-12 केवढा बोजा चढलेला आहे. नक्कीच चला जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं जाईल. यावेळेस ओहो गंडिया बॉल, फोंद्या बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. चांगली गोलंदाजी. हा सुसमोजे चांगलं मकाट चढेवर तर बेकार. काय झालं भेंडी कुडायचा आणला का काय गेला. नक्कीच चला जाऊया पुढे एकदा. अगदी आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला करत असताना पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेला बेकार. पावटेवरचा गडी वया का रे, 100% पावटेवरचा गडी. बरोबर बोलूला राहील. आता आल्या बरोबर गटायला गडी आल्या. फलंदाज बाद. थँक्यू. तळ्यात म्हणजे आपण डेमातू जाऊ तर काय सांगायचं आहे. गाणं सोबत पण बेशरम मजबूत आहे गड्याव, सांभाळा. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती आलेली गाडी महेश नावाची आहे. बॉलर सावधान. हो इंजिन पॉवरफुल. सुसाट जलात तो दे का या तरी मला सांगा खोपड्याला मग गिरीस काल तेवढा भरितो तो दे का. सुटली गाडी, सुटली आहे घाबरा. बॉलर सांभाळ. बॉलर निबार आहे का मजबूत. 7.5 ते 7.25 फुटाचा बरोबर मापत नाही, जरा कमी होईल. हो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना महेश तर गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या दर्जाची गोलंदाजी गुरुनाथची पाहिली आहे. सध्याच्या स्थितीला करत असताना आपण पाहतोय. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. गुरुनाथ तयार. पंचांकडे अपील आणि पंचाने अपील स्वीकारली. फलंदाज मात्र वो बेकार. रट्ट्याल घाम फोडला गड्याल. नो हलिंग नो डुलिंग, जागीत पॉंग पॉंग करिंग. फलंदाज बाद. सांग तू बसला चल आबा नवरी ना गाय आयाला घरचा काम होत नाही. या कारण सांगायचं का आबा लगीन करायचं आयला काही काम वाद नाही. काय सांगायचं आहे. डीजे वाले आमचे डीजे वाले तीच क्वालिटी आहे का नाही. डीजे नितीन आहे मला वाटलं नाही तो डेंजर गडी आहे का. बस नवीन फलंदाज नाव आवडा डेंजर आहे तर मग काम कवडा बेकार वया. शत्रू हा हाताला जेला हाताला माती चोळे उलीशी घालायला चोळ. तो दे का तो लागला. काय होते होतं माप कडलं का तुकाराम सर काय माहित आहे का. तो वट्टी किती स्क्वेअर फूट आहे, ओवरा कवडे खोपड्याचा आहे, अशी स्टाईल ती. पंच काय सांगायचं आहे. भस्म चांगलं तर सगळ्यात बेकार भस्म. हो आणि मग काय योग भस्मा बेकार झळकला. काय सांगायचं आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन यावेळेस हो चेंडू हवेत पुन्हा एकदा. बाबा ती गाडी बारीक आहे, इंजन बारीक आहे, अवरेज फुल आहे हा का फिल्डरचा.
ते दे का चांगला झेल आणि ते विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केली या गोलंदाज गुरुनाथनं चांगल्या दर्जाची गोलंदाजी डिझाईन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर दाखल होत असताना पाहायला मिळतोय हा बरोबर नाड्या नीट बांधा नाही तर मग लोक काड्या घालता नाड्या बरोबर टाईट बांधा यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिल यावेळेस आपण पाहतोय नवीन शोरूम पीस ट्रस्ट अशी बरोबर आहे बॉलर जरी असला काडी मोडी तरी आता काम कसं वादा ते देखायला लागेल पहिली खोपड्याची वर तर कपली आहे आणि यावेळेस मला वाटतं सलामीच्या भूमिकेत फलंदाज दाखल झाला होता तो म्हणजे दिलीप स्ट्राईक एंड वरती आज तुकाराम सरांचा संघ आपण पाहतोय आज गावाचा मान अभिमान मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आज खऱ्या अर्थानं पाहतोय तर आज बागाची वाडी गावाची मानाची सन्मानाची बास ह्या काम म्हणजे कसा झाला माहित आहे का अगं पोरी तू सपनात ये ना आणि 4-5 कान फटात दे ना सेम पोझिशन हो जागीच फलंदाज बाद मुझे भी पिला दे शराब थँक्यू बरोबर गाणं ओके लायलाय कारण काय सांगायचं आहे का पोरीचे तोंडावर जे मेकअप चढवतो आणि पोऱ्याच्या पोटात जे दारू शिरते तर एकच भाषा निघते नो हिंदी नो मराठी डायरेक्ट इंग्लिश ना समजा एंडूस मेंडूस कुंडूस बेकार भाषा यस चला जाऊया फक्त ना फक्त एंटरटेनमेंट मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला नवीन फलंदाज अशोक यावेळेस पाहावं लागेल यस कन्यादान करस महा माम आत्मा पुराणात्मा पंच त्याला माहित आहे नंदरून फायदा नाही होत अजून कार्यक्रम करी यस नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळाला ना वाईटच्या स्वरूपात एकदा धावपल कबड्डी जोडली जाईल एका धाबीच्या मदतीनं यस बरोबर आहे म्हणजे काय सांगायचं आहे घोडा दमला व जाना आणि शिंगरू मेला हेलपाट्याना अशी तरा झाली मेहनत झाली बॉलरची पण जरा वाया गेली येणार बॉल यावेळेस हो यावेळेस देखील चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली त्याला हळदीला न्या हळदीला बरोबर कोपऱ्यात राहिला तर ती ठुन लाईन बरोबर परफेक्ट मारील पण काय सांगायचं आहे येट घडी बरोबर बॉल घालता आला पण काय सांगायचं आहे गेला ना काठबार बिनातला बरोबर पका चढू नका तुम्ही या नाही चढवाला हरभऱ्या जाडा मग शेंडीनी मुंडी माय संघाच खालतं काय सांगायचं आहे चिट्ट्या मारू नका वाजलं किती 11:15 नंतर खैस निघतील चिट्ट्या मारू नका चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सध्याच्या स्थितीला ओहो यावेळेस समोरच्या दिशेला ठेवला होता पंचांकडे अपील पण मेड इन चायना अपील हो नो गॅरंटी नो वॉरंटी आंधळी दणका दियाचा आवाज उडून घाबरला तर घाबरला अंपर पण ते काय सांगायचं आहे ते धुडून पडून बार निबार झालेले त्यांना फरक नाही एकंदरीत 12 धावा धापलकावरती 4 गडी गमावलेत नेक्स्ट बॉल नाही या ना बॉल बरोबर काय सांगायचं आहे बॉलाची बरीच काळजी आहे मला वाटत याला बासल बिसल वजच मत्री तो ओम भगनी भगोदरे भागस वाहा हलक्या हाताने पुश केलाय बॉल दाबलाय बॉल रेमटायलाय बॉल कुतायलाय तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धाबीच्या मध्ये धावपलकाता पुढे जाईल 13 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला 13 धावा धावपलकावरती आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी आज खऱ्या अर्थाने गर्वाने सांगावं वाटतं कारण की आमच्या मुरबाडमध्ये तरी आदिवासी टेनिस क्रिकेट आणि खऱ्या अर्थाने प्रकाश झोतातील सामने अजूनपर्यंत मला पाहायला मिळाले नाही परंतु आज गर्वानं माझ्या या 2 वर्षाच्या करिअरमध्ये पहिली नाईटची रजनी सर अगदी मला वाटतं ती खांडस विभागामध्ये आणि दुसऱ्यांदा आज आपण पाहतोय पनवेल विभागामध्ये नक्कीच
काय रे फोटा कसा काय आता आला संभाळ इकडे लागला वतराय म्हणजे आता उडाला बिडाला तर लिंबू आणायला लागेल मिरच्या म्हणून आणू 5 मिरच्या एक लिंबू एक बिबवा अंगजी आणून ठेवा बरोबर नाही बाबा चला जाऊया पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेला हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय बघता बघता जर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल वती तरपड हा तरपड बाबा बाबा बा नाही हे मेड इन चायना कारभार आहे बेकार पंच 3 का यस 3 धाबा आल्या आणि षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला संघाची टोटल धाव फलकावरती 18 धाबा सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय आणि संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटर डीजे नितीनला नाहीतर तो सांगेल बाबा यो वाघ आला आणि लिपकून बसला मला चान्स देत नाही यस गाड्या रिझर्व लागल्या का चला जाऊन दे सीएनजी वाला पेट्रोल पंपवाला सगळं जाऊन दे आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर डीजे नितीनला तू खरंच माझ्यावर प्रेम करतो ना मला सोडून तर नाही जाणार ना अरे जान तंबाखूच्या पुडी सारखं जपेन तुला फक्त चुना लावून जाऊ नको हल्लीच्या पोरींवर विश्वास नाही रे बिलकुल विश्वास नाही हल्लीच्या पोरींवर विश्वास नाही रे बिलकुल विश्वास नाही पहिल्याला कळतन हाय पटकन दुसऱ्याला कळतन बाय पहिल्याला कळतन हाय पटकन दुसऱ्याला कळतन बाय डीजे अतिशय चांगलं संगीत पण काय सांगायचं आहे माहित आहे का डीजे नितीन व्हाया तिकडे काय मोहल बनवाय टाइम लागत नाही एकाला हाय आणि एकाला बाय होणारच नाही दोन याला ओके मध्ये लगेच हाय हाय हो एकाशी फोन होती एका चॅटिंग मोबाईल एकच बेकार काम तस नक्कीच आपण पाहतोय संघाचा धावफलक 17 धावा 4 गडी गमावले सध्याच्या स्थितीला ते म्हणजे टीम कुशिवली क्रिकेट संघानं अगदी बदलापूर विभागामधील एक दिग्गज संघ आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आज पनवेल विभागामध्ये खेळताना पाहायला मिळतोय अगदी जर भव्य दिव्य ही नाईटची रजनी पाहतोय भव्य दिव्य मैदान पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज या मैदानावरती मला वाटतं पहिला दिवस गाजवला संघ पनवेल सागवाडी दुसरी रात्र गाजवली आनंदवाडी नेरळ आणि खऱ्या अर्थाने अगदी तिसरी रात्र गाजवली साईनाथ धोदानी क्रिकेट संघानं आजची 4थी रात्र कोण गाजवणार मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल तर गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस आलाय तो म्हणजे संकेत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तर डावखुर हाताचा फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल समीर ओहो इथे पाहावं लागेल आणि पंचांचे बोट आकाशात फलंदाज समीर देखील होईल बाद अजून एकच का रिक्षाला गेलो तर हात करतं रस्त्याला गेलो तर डोला मारतं रिक्षाला गेलो तर हात करतं रस्त्याला गेलो तर डोला मारतं एकटीला जीव माझ्या धकधकीला बाबाला मोठा मेळवा कायामय संकेत पाटीला दिलाय कायामय संकेत पाटीला दिलाय कायामय संकेत पाटीला दिलाय कायामय संकेत पाटीला दिलाय थँक्यू डीजे यावेळेस नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय खऱ्या अर्थाने 2 संघांच्या माध्यमातून पाहतोय ते म्हणजेच कुशिवली क्रिकेट संघास विरोधात क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात अकुलवाडी आणि अकुलवाडीची स्टेपनी सांगली तर सध्या गार आहे नेमका काय प्रॉब्लेम आहे तोंडाव काय हसूच नाही गड्याचे काय समस्या होई तुझी सगळी मिटून जाईल टेन्शन जाऊ नको यस नक्कीच चला जाऊया यावेळेस गोलंदाजी ट्रॅक मध्ये संकेत तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज नवीन फलंदाज रुपेश आपण पाहतोय काय सांगायचं आहे या कसा झाला माहित आहे का डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला इलाज करणार कोण अशी तऱ्हा झाली फलंदाज अजून एक बात आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव तस नक्की जेव्हा 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो खेळतात ना तेव्हा तिसऱ्या फलंदाजाने खेळाडू कक्षामध्ये तयार राहायचं याची नोंद घ्या आयोजकांना सहकार्य करा
यावेळेस नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलग विचार जर केला तर 17 धाबा आहे, 6 गडी गमावले. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. संकेतचं देखील कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट पाहिला, त्यानंतर विकेट मिळवली. तर यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला आता फलंदाज समीर. भागीदारीची गरज आहे सध्याच्या स्थितीला. टीम कुशिवली टीमला. बस बरोबर. पार टाळूवरून हात फिरवून गेला बॉल गड्याचे. गडी थोडासा बारीक राहिला, बॉल मात्र तेवढा सुसाट. बरोबर बेकार काम आहे का बॉलरचा. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. संकेतच्या माध्यमाने हेच आपण पाहतोय. यावेळेस हो बेकार गडी मूस वाकला, पण काय सांगायचं आहे सगळा दिला. एकंदरीत हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. षटकातला पुढील बॉल आता पुढचा चेंडू आता कशा प्रकारे हाताला जाईल ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार. तर यावेळेस हो फटका चांगला आहे, गॅप देखील आहे. आणि यावेळेस लाय चुना मळ तंबाखू हा ठोकाठोक अच्छे चौका. यावेळेस मोठा फटका आला ना धावफलक बघता बघता मित्रांनो जाऊन पोहोचला तो म्हणजे 21 या धावसंख्येवर. यावेळेस देखील ओहो काय सांगायचं आहे. अगदी आपण स्क्रीनवरती पाहतोय. पंच सांगतील की षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ बघता बघता समाप्त झाला. संघाची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 21 धावा अडीच आहे. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाचे वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय, चिखलाचे वाटेला सरकला पाय. अरे पुषा मना आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. अरे पुषा मना आता काम जड जाय, आपले घरात आता नसून बाय. जासला हातात सांग तू बासला. चल आबा नवरी ना गाय, आयाला घरचा काम होत नाही. थँक्यू. आतापर्यंत आपण विचार जर केला तर मित्रांनो धाबा पाहतोय धावफलकावरती. पहिले षटक गुरुनाथनं हाताळलं, धाबा खर्च केला ते म्हणजे 8 धाबा. त्यानंतर दुसरे षटक अनिलनं हाताळलं, अनिलनं धाबा खर्च केला 9. आणि तिसरे षटक हाताळलं संकेतनं धाबा खर्च केला ते म्हणजे 4. एकंदरीत 21 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे, परंतु या षटकामध्ये आता फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आकाश आलाय. ओहो आकाशनं टाकलेला हा बॉल, हा चेंडू देखील इथे पाहिला तर तो म्हणजे डॉट. या शिट्ट्या वाजल्या, काय सांगायचं आहे. बरोबर. शांताबाई आता शांताबाई जरा. एकंदरीत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक मध्ये आकाश ज्याने चेंडू जर पाहिलं अप्रतिम हाताळत असताना षटकाला चांगली सुरुवात केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेस हो घुटना टेक तमाशा देख, संभाळ. गुडघ्याच्या कातऱ्या गेल्या तर काय सांगायचं लवकर येत ना. ह्यो गुडघा टेकून टेकून पार धोद्या व्हायला लागला. सीमा पार चौकार. अरे इतना कुन्नत से मत देख, अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. यस बरोबर 12 बारला काट्याव काटा चढला. गाणं पण बरोबर डिझे नितीन. डायरेक्ट मोका देखून चौका मारला. एकंदरीत जाऊया 25 धावा धावफलकावरती आहे सध्याच्या स्थितीला. लो स्कोरिंगचे मॅच कडे हा धावफलक सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अशोक. ओहो पंच सांगतायत की ते वाईट प्लस 22. बरं बाबा, बाईची तर बाईची नाही, बापाची तरी चालेल पण बाईची आली. पण काय झालं बाईची कशी आली. 5 अंड 5 तांबे 5 ताटा 5 कमचे 5 बॉल 5 रन कन्यादान 0 बॉल बेकार. यस 5 डायरेक्ट हाताचा पंजा. गडी तसा आहे तो बॉलर.
म्हणजे आंधीचा 2 बॉल काढलं काय नाही, याच्यात कन्यादान केला काय, खर्च व्हायचा तो झाला. हो, येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकातला पाहावं लागेल. आंधळी शॉट. काय सांगायचं आहे, तो बॉल हुकला त्यानं सांगणे अंपरला सांगतो अंपर दे बाईट. काय सांगायचं आहे, अंपर सांगतो नो हलिंग नो डुलिंग नो डिंग. एकंदरीत आपण पाहिलं कुठेतरी यावेळेस फलंदाजाने थोडीशी जागा बनवली होती, पटकन मोठा खेळायचा होतो, शक्य झालं नाही. परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस. हो नाही, बरोबर तुमचाच बरा काम आहे का तो, दे का तिकून केवढा भोशाड्या देतो, उपाशे पोटी फुकाट भोशाड्या खाल्या 3 का. हो नाहीत बाबा, काय सांगायचं, मॅच रपटप झाली तर तुझ्या भोशाड्या खाताना धनात आवडाला कन्यादान झालं तर हे पसतील का, पाहावं लागतील. कारण की धावपळ बघता बघता 33 धावा आहेत धावपलिकावरती. षटकातला पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे, पाहावं लागेल. शतरक्षक आहेत तिथे, बॉल खाली आलेत, एक धाव कंप्लीट झालीत. काय सांगायचं आहे, हे चॅटिंगचा प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. हो काय सांगायचं आहे, पंच तिसरा पंच बरोबर ना, मला विचारू दे ना, मला कळला इशारा, मला विचारून दे. पण ही जाहिरात तुम्ही ऐकली आहे का, ती आता बंद झाली बाई. तिसरा पंच म्हणजे काय माहित आहे का, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, गेली ती बुडाली, पण आता ती आपल्याला तयार करायला लागेल, इलाज नाही. आता तिसरा पंच इथं कोण आहे, प्रणय भगत. ये बाबा तू अंगारा जेवून बघ, पाहावं लागेल. या नॉट आउट. यस, फलंदाज सेफ. यस, पंच या धावा 3 होतील ना. यस, नक्की 3 धावा आणि 3 धावीच्या मदतीने धावपळ पुढे जात असताना पाहायला मिळेल. 36 या धावसंख्येवर. नाही, यानं भरपूर काम केलंय. हो, षटकातला पुढील चेंडू आता पाहावं लागलं. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज, तर स्ट्राईक एंड वरती डावखुराचा फलंदाज बाऊकला बॅटमन समीर. बेकार, यालाही सांगा मोकार सांगा, चॅटिंगचा नाद आहे, पाहावं लागेल. आता यावेळेस नक्कीच कोलवा टप्प्याचा चेंडू होता. शतरक्षक आहे डीप मध्ये, एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे वेगानं कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. ओ बरोबर, कार्यक्रम झाला असता, पण काय सांगायचं आहे, तो जागीच राहिला ना. ह्यो ज्याला हेलपाट्यावारी महाग झाला. फलंदाज बाद डिझाईन. थँक्यू. थांबा, पंच कळवा काय या. यस, नो बॉल, घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, सडका बॉल, पनवत्या बॉल, दलिंद्र्या बॉल. No ball call. Get ready for the free hit now. वाया गेलेला बॉल. नो कामाचा, पनवत्या आणि दलिंद्र्या संघात फ्री हिट. पुढचा बॉल. यस, तो दे का, त्याच्या हाताला काहीतरी खास झाली मला वाटते, बॅट लागली फिरायला. बॉलर काय सांगायचं आहे, 3 बॉलर मात्र सुपर एक्सप्रेस निघालं, पण ही गाडी ना दुसरेच गिअर व काय अटकली आहे. हो, अजून काय तिसरा गिअर पडना यावेळेस. हो, अगदी जर पाहिला तर नक्कीच यॉर्कलँडचा चेंडू होता आणि पंचाने सांगितलं की मुसांडी देऊन बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथेपैकी करत असताना पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळालाय. कुठेतरी जो बॅक थ्रो हवा होता, जो कमबॅक हवं होतं, ते कमबॅक करत असताना आकाश, ज्याला आपण पाहिलं षटकातला, मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. अशोक आहे स्ट्राईक एंड मध्ये, ऑल ऑन द कार्पेट मध्ये पटका सजवलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कंप्लीट झाली आणि दुसरीच्या प्रयत्नात विकेट. यस, एका धावीच्या मध्ये आता धावपळक जाऊन पोहोचला तो, म्हणजे 41 41 धावा
सॉरी. थँक्यू स्कोरर. तू नीट आमच्या नाड्याची, कारण कसं आहे माझ्या समालोचकाचा स्कोरर म्हणजे पाठीचा कणा. नाही तर भले तुझी चुक्या झाल्या ना तर इकडून आवाज आमचा निघतो म्हणजे लोक पंक्चर कराय आम्हाला धावतील. हो, कारण कसं येतानाच मग एसट्या चाळीत आलू आणि येथून जर काढा कडला तर काय सांगायचं हे डोंगर चढताना धन. हो, त्यामुळं नेमका तुझा कारभार ओके कर, तुझा 7-12 ओके असला का माझा कर्ज मंजूर. येस मित्रांनो, ही शिस्त आपण पाहतो, लाईनअपची शिस्त सातत्याने जर म्हटली तर आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकानं प्रत्येक स्पर्धेमध्ये ही शिस्त जर बघितली तर आज गर्वाने सांगावं असं वाटतंय या 18 पगड जातीमधील ही आपली एक आदिवासी जमात आणि या जाती जमातीने शिकवलेली ही शिस्त. कारण की सातत्याने गर्वाने एक सांगावं असं देखील वाटतंय. आज या जगाचा पोशिंदा आज या जगाचा पोशिंदा आपला आदिवासी बांधव आज या क्रिकेटला चांगलं रूप देण्याचा प्रयत्न करतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो या रात्रीच्या वेळेस नक्कीच अतिशय चांगल्या दर्जात लाईनअप जेव्हा पाहिलं ना तेव्हाच मन सर खुलून आलं. कारण की आज सातत्याने मी त्या अनेक क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय, परंतु कुठेतरी हीच कमतरता मॅचमध्ये पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थाने ती कमतरता पाहतो ना, एक या स्पर्धेला खऱ्या अर्थाने तुमची शिस्त, जेवढी तुमची शिस्त ना तेवढी तुमची स्पर्धेला शोभा, आणि आज ती पाहायला मिळाली. यस, मन भरून आलं आज गर्वानं. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण पाहतो ना लाईनअपची शिस्त, खेळाडूंचा आदर, पंचांचा आदर करणं अगदी खेळाडूंचं परम कर्तव्य आणि ते आज पाहायला मिळालं. टीम कुशिवली आणि टीम अकुलवाडी या दोन टीमच्या माध्यमातून अगदी सरगासी आहे नात ये आमचं, डोंगर दऱ्यातील जीवन आमचं. निसर्गासी आहे नात ये आमचं, डोंगर दऱ्यातील जीवन आमचं. बिरसा मुंडाचे गुणगान गातो, दैवत हेच आमचं. बिरसा मुंडाचे गुणगान गातो, दैवत हेच आमचं. थँक्यू विजय. अगदी जेव्हा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल नक्कीच दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा नक्कीच मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती करायचं थोडंसं परिवर्तन करूया. मायक्रोफोनवरती आमचे परम मित्र, खऱ्या अर्थाने एकाच मॅचमध्ये आमची ओळख निर्माण झाली आणि मैत्रीचं नातं जिथे जुळलं गेलं, अर्थात रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेल नारायणजी चौधरी सरांना. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. धन्यवाद. हॅलो हॅलो, धन्यवाद योगेशजी. निश्चितच प्रत्येक प्रेक्षकांना वाटते की योगेश बागचा आवाज सातत्यानं ऐकायला मिळाला पाहिजे, मात्र त्यांची थोडीशी कामं निश्चितच आपल्यासमोर जोडले जातील. पहिला पूर्वार्ध यावेळी संपला गेलाय. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 40 धावा जमवल्यात आणि 41 धावेचं लक्ष समोर असताना अकुलवाडी संघाची सलामीची जोडी मैदानावर उतरली आहे. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहू शकाल रमेश, तर नॉन स्ट्राईक फलंदाज ओमकार. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी आपण पाहू शकाल कुशिवली अंबरनाथ विभागातील एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय दिलीप भगत. यावेळी आपण पाहू शकाल पंचांच्या अगदी डाव्या एष्टीकडून गोलंदाजी करतोय. दिलीप भगत म्हटलं तर फार मोठं नाव आज अंबरनाथ कुशिवली विभागामध्ये आपण पाहतोय. आणि त्याचेच जर पाठीराखे जर पाहिले तर आमचे परम मित्र या ठिकाणी तुकाराम वाघ सर, सातत्यानं अत्यंत चांगला आवाज आपण पाहत असतो. ते आज मात्र या ठिकाणी असतील, त्याचा संघ खेळतोय, मात्र थोडंसं कुठंतरी समालोचनाला ते उतरणार नाहीये, मात्र निश्चितच त्यांचाही आवाज आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ द लक, दोन्ही संघाला शुभेच्छा. पहिला चेंडू फेकला जाईल दिलीप भगत यांच्याकडून. पहिला चेंडू टप्पा पडलाय, अत्यंत वेग फार चांगला आहे. पंचाने उसळी जास्त घेतली आहे आणि पंचाने विचार केलाय पहिला चेंडू मात्र निश्चितच जर पाहिला तर वाईट चेंडू घोषित दिला झालाय. पहिला चेंडू ज्यावेळी अवांतर फेकला जातो त्यावेळी निश्चितच कुठेतरी मी म्हणेन गोलंदाजावर प्रेशर पाहायला मिळतं. धावा जमवत असताना 41,
मात्र पहिली धाव ही फुकटची मिळाली आहे. अगोदरच मी म्हणेन बराचसा संघर्ष करावा लागला कुशिवली संघाला, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये अत्यंत कमी धावा होत्या, मात्र शेवटच्या षटकावर हाणामारी केली आहे आणि निश्चितच एक चांगली धावसंख्या मी म्हणेन उभारताना कुशिवली संघ पाहायला मिळाला. यावेळी पुन्हा एकदा लाईन पकडावी लागेल. आता मात्र दिलीप भगत थोडीशी चुकी करतोय. निश्चितच यावेळी जर पाहिलं तर लाईन फार चुकीची पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू अवांतर आले, 2 चेंडू अवांतर आल्यानंतर फुकटच्या धावा पचत नाही जसं म्हटल्या जातात, आणि हे मात्र कुशिवली संघाला पचणार नाही, कारण विजयासाठी अवघ्या 41 धावेची गरज असताना 2 धावा मिळाल्यात. व्यासपीठावर आपण पाहिलं तर निश्चितच आज योगेश वाघ जसा मैदानावर आला आणि निश्चितच 2-3 दिवस थंडी होती या मैदानावर, आज सर्वांना गरम होतंय असं मी म्हणेन, आणि हे मात्र आज पाहायला मिळालंय. त्यानंतर मात्र दिलीपनं थोडंसं कमबॅकिंग केलाय, निर्धाव चेंडू फेकलाय. उर्वरित यावेळी वेग फार आहे. आत्ता मात्र निश्चितच दिशा चांगली पकडली आहे, दिशा पकडावी लागेल, कारण अशा वेळी धावा कमी असताना धावा रोखणं ही जबाबदारी संघनायकाची, आणि स्वतः दिलीप भगत हा संघनायक असेल. बऱ्याचशा टुर्नामेंट ज्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेल्यात आणि आज मात्र कुशिवली संघ टॉपमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आजचा दिवस म्हटला तर फार मोठे संघ, ज्याच्यामध्ये डिंगडॉंग संघ असेल, त्यानंतर रानसई देवाचा संघ असेल, असे अनेक संघ या मैदानावर दाखल झालेत. शिवनसई संघ एक चांगला संघ, दीपक ज्यानं डिंगडॉंग चषकामध्ये निश्चितच कुठेतरी शेवटच्या सणाला परास्त झाणारा संघ होता, आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून पॅक केलेला हा संघ असेल, आज मात्र या नाईट शृंखलेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. आयोजकाचं सुद्धा तितकंच कौतुक करूया, फार चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र वारंवार खराब गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत दिलीप भगतनं 3 चेंडू अवांतर फेकलेत, खराब फेकलेत, 3 धावा या फुकटच्या मिळाल्यात, आणि संघाची धावसंख्या मात्र पाहिली असता 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अवघ्या 41 धावा जमवायच्यात, 10.25 ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे, आणि कुठेतरी मी म्हणेन गोलंदाज चुकी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मी नारायण चौधरी मॅन फ्रॉम धुदानी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय, कारण मित्रांनो तुम्ही जोपर्यंत स्पर्धेमध्ये येत नाही आहे तोपर्यंत या स्पर्धेला मात्र मजा येणार नाही आहे, आणि तुम्ही सातत्याने हे काम 3 दिवस करतायत, आज 4था दिवस सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं तुमचं योगदान लाभलंय, त्याबद्दल तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत. पाहुणे मंडळी तुमचंही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. गणपत वारगडा पत्रकार, त्यानंतर जनार्दन निरगुडा, सोमनाथ चौधरी, आमचे योगेश वाघ, सातत्यानं तुमचा आवाजांची अपेक्षा प्रत्येकाला वाटते. मी ज्यावेळी समालोचकाला उतरलो, आता बराचसा यूट्यूब वर्ग पाहत असेल की नारायण चौधरीचा आवाज म्हटला तर कुठेतरी नकोसा होतोय, मात्र त्यालाही थोडीशी आपण विश्रांती देऊया, कारण समालोचक म्हटला तर विश्रांती देणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण 3-4 दिवस वाघ सर समालोचन करतो त्यावेळी आपली स्थिती काय असते हे सर्वांना माहीत आहे. निश्चितच या ठिकाणी आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करूया. तोपर्यंत यावेळी मोठा फटका, बॅटच्या रडारवर चेंडू आलाय, चेंडू सीमा पार, एक दमदार षटकार. सायकल घेऊन जाईल लग्नानी काय, माझं लग्नाचं वय झालं, लागल मला पुरी ना काय, एक गाडीचा बॅक मारून लागल मला डिस्को ना जाई, एक गाडीचा बॅक मारून लागल मला डिस्को ना जाई. धन्यवाद. निश्चितच फार मोठा फटका आपण पाहिला फलंदाज ओमकारच्या बॅटमधून. पहिलं षटक संपलंय, 14 धावा धावफलकात जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा जमवायच्या होत्या मात्र 10.25 ची सरासरी, मात्र गोलंदाजानं केलेली निराशा यावेळी मात्र कुठेतरी कुशिवली संघाला, येणाऱ्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला आपण फलंदाजी तितकीच कमजोर केली आहे आणि शेवटच्या क्षणाला धावा जमवल्या, मात्र यावेळी शेवटच्या क्षणाला धावा थांबवायच्यात. आणि निश्चितच अकुलवाडी संघ म्हटला तर एक फार मोठा संघ आपण पाहू शकाल.
रमेशच्या नावाने हा संघ खेळला जातोय. दुसरा षटक प्रगतीपथावर येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 27 धावेची गरज. 18 चेंडू 27 धावा. निश्चितच धावा या रोखू शकतात कुशिवली संघ. मात्र गोलंदाजांनी चांगली गोल यावेळी चांगला बॅकअप पाहायला मिळाला. सहसा असं झेल मिळत नाही या, मात्र चांगला बॅकअप यावेळी शतरक्षकाकडून. कौतुक करावं तेवढं कमी. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. फार चांगलं संगीत आपण पाहायला मिळत आहे. निश्चितच हे संगीत म्हटलं तर प्रत्येकाला याची जाणीव करून देत असताना आज जमिनीचा भाव मात्र गगनाला भिडलाय आणि त्याच्यामध्ये होणारे हाणामारी भांडणं हे मात्र या गाण्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे नितीन तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार चांगली धून आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो कुठलीही गोष्ट घेण्यासारखी असते आणि ते घेण्यासारखं काम यावेळी डीजे ऑपरेटर आपले नितीन पाटील यावेळी करतायत. मैदानावर जाऊया. यावेळी मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र आलाय विकेट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. ज्या गोलंदाजाला धावा रोखायच्या होत्या त्या धावा रोखण्याचं काम यावेळी गोलंदाज करताना पाहायला मिळेल. विजयासाठी 41 धावेची गरज. मात्र यावेळी लाईन पुन्हा एकदा चुकीची. यावेळी पुन्हा एकदा चेंडू पाहिला तर लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित दिला जातोय. पंच यावेळी अवी वाघ आणि त्यानंतर आपण पाहू शकाल अजय भस्मा हे 2 स्टार खेळाडू. आज जर तुकाराम वाघ जर पाहिले तर पंच जे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगले खेळाडू म्हणून आज पाहिले गेलेत ते पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानावर पाहायला मिळतात. ओपन टेनिस क्रिकेटमध्ये नेरे संघाचा प्रवीण चोरगे बाली या नावाने ओळखला जाणारा, त्यानंतर आपण पाहू शकाल पारगाव गावची शान सुमित ढोंगडे हे दोन्ही खेळाडू अत्यंत चांगला अनुभव घेऊन आज पंचांच्या भूमिकेमध्ये काम केलं आहे. आणि त्यानंतर आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना आपलं नाव व्यावसायिक खेळाडू म्हणून आपल्या नावाची छाप सोडली आहे ते आमचे अजय भस्मा असतील आणि अविनाश हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणाने त्यांचंही मनापासून कौतुक. पुन्हा एकदा मोठा पटका. बॅटच्या रेडारवर चेंडू जाता लॉंगॉनच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. धन्यवाद. निश्चितच आपण पाहू शकाल दिबा पाटील सातत्यानं प्रत्येक शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचं काम 12.5% आणि त्यानंतर आपल्या विमानतळाचं नाव देण्यासाठी बराचसा संघर्ष प्रत्येक गावामधून आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मात्र त्यांचं नाव आपल्याला या विमानतळावर पाहायला मिळेल. त्यांचा आवाज गीत होता आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीजे. प्रीतीचा पाखरा ग दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग ए दिल बरा ग तू माझी दिल बरा. बघा यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल आणि मी प्रत्येक संघाला एकच सांगेन की दुसऱ्या फेरीसाठी सामने चालू होण्या अगोदर ज्या संघाने सर्वाधिक स्कोर वागसर मारला होता पहिल्या फेरीमध्ये त्या संघाला बाय दिली जाईल. म्हणजे तो संघ असेल शिवनसई संघ. आणि त्यानंतर यावेळी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगला जाईल. वारदोली संघाचा संघनायक आणि रानसई देवा आपल्या संघाच्या संघनायकाला विनंती की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे. बघा दुसऱ्या फेरीला लगेचच सुरुवात होईल. वारदोली संघाचा जय हनुमान वारदोली संघाचा संघनायक आणि त्यानंतर रानसई गावदेवी रानसई आपण या नाणेफेक या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक यावेळी दुसरं संपलं गेलं. 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा. निश्चितच वाघसरांनी सांगितलं की स्कोरर हा समालोचकाचा पाठीचा कणा. आज थोडासा फार मी म्हणेन ना आज नाईट शृंखला बऱ्याच वर्षाने ते
आपण स्कोररचं काम केलं, मात्र सातत्यानं आतापर्यंत चांगलं यावेळी पाहायला मिळत आहे. 2 षटक संपले गेलेत. विजयासाठी अजूनही येणारे 12 चेंडू आणि गरज असेल मी म्हणेन 15 धाबेची. 12 चेंडू आणि 15 धाबेची गरज. बुलाती आने का नहीं. मैं जाऊंगा, महीने बाद छुट्टी मिली है. घर वाले भी पूछते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. धन्यवाद. यावेळी नाणेफेक संपन्न झाली. आपण पाहू शकाल सीताराम चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यावेळी जे हनुमान वारदोली संघाने नाणेफेक जिंकली आणि आपला निर्णय मात्र कळवायचा आहे. सामना 3 षटकांचा असेल याची भान मात्र ठेवायची आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही पाहिलं असता 15 धाबेची गरज. एखादं कमबॅकिंग षटक यावेळी फेकावं लागेल. कुठला गोलंदाज वापरला जाईल हे मात्र पाहणं गरजेचं. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर आपण उपस्थित गणपत वारगडा, आदिवासी सम्राट पत्रकार, त्यानंतर जनार्दनबाई निरगुडा, त्यानंतर आमचे सोमनाथ चौधरी रायगड जिल्हा परिषदचे शिक्षक, आणि त्यानंतर सीताराम चौधरी एक युवा कार्यकर्ता म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो आहे, त्यांना आज सुद्धा या स्पर्धेसाठी भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आपल्याला आवाज यावेळी ऐकायला मिळेल योगेश वाघ यांचा. त्यानंतर आमचे तुकाराम वाघ सर असतील. आज पाहिलं तर निश्चितच चांगला दिवस मी म्हणेन प्रेक्षक वर्गासाठी ठरला गेला आहे, कारण योगेश वाघ मैदानावर आले आणि त्यानंतर मात्र चांगला माहोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी शांत पद्धतीने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा एन्जॉय करताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 15 धाबेची गरज. यावेळी चेंडू चांगला आहे, मात्र लाईन पाहावी लागेल. मात्र चेंडूची लाईन थोडीशी चुकीची, अवांतर चेंडू फेकला जातोय. समीकरण आलाय येणारे 12 आणि गरज असेल 14 धाबेची. रमेश बाद झालाय, त्यानंतर ओमकार बाद झालाय. गुरुनाथ मैदानावर आहे, संकेत आहे. संकेत वैयक्तिक 2 धाबेचे योगदान देतोय आणि त्यानंतर गुरुनाथ 3 धाबेचे योगदान देत असताना स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळी आपण पाहू शकाल भरतला. मात्र पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर दुसरा चेंडू अगदी चांगल्या रीतीनं फेकला जातोय आणि यावेळी मात्र फलंदाजाला कुठेतरी शांत गतीनं एका धावेवर रोखण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. एक धाव जर आली तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण ह्या धावा रोखणं ही जबाबदारी आहे गोलंदाजाची. आता मात्र समीकरण या षटकामधील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू वाईड होता, अवांतर होता आणि यानंतर मात्र अजूनही गरज आहे 13 धाबेची. यावेळी अगदी कानाच्या जवळून चेंडू जातोय. स्मेल डिलिव्हरी म्हटलं जातंय आणि यावेळी मात्र चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी या गोलंदाज भरतच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काल तुकाराम वाघ सर आपण विचार केला तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा होत नव्हत्या आणि ती स्थिती आजही होईल का हे मात्र पाहणं गरजेचं. यावेळी मात्र कमबॅकिंग फलंदाज यावेळी पाहू शकाल गुरुनाथ. संकेत बॅक टू द पॅव्हलियन. डीजे दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार, तुमचं वेगळंच असतोय कामझा. सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही करताय मार्केट जग. यावेळी मात्र 3 चेंडू गोलंदाज भरतनं फेकलेत. जरी सुरुवातीचा पहिला चेंडू वाईड फेकला, त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी, त्यानंतर मात्र 1 विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदानावर इंटर झालाय, आपण पाहू शकाल आकाशला. आता मात्र कुठेतरी मी म्हणेन एक चांगली स्थिती निर्माण केली आहे खुशिवली संघानं. उर्वरित अजूनही 3 चेंडू फेकायचेत.
यावेळी खराब चेंडू असू शकेल, कारण लाईन थोडीशी पाहावी लागेल. पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतायत 1+4 नशिबाचा पंजा. बघा निश्चितच जर आपण पाहिलं तर पंजा म्हटला तर 5 धावा. आणि ज्यावेळी पंजा होता 1999ला काँग्रेस सरकार, त्यावेळी आपल्या आदिवासीसाठी बऱ्याचशा काही योजना होत्या आणि त्यानंतर मात्र हा पंजा क्रिकेटच्या भाषेमध्ये 5 धावा आल्या. आता मात्र गरज 8 धावेची. या सामन्यामध्ये निश्चितच कुठेतरी मी म्हणेन अगदी कमी धावा असताना सुद्धा चांगला संघर्ष कुशिवली संघ करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन जर विचार केला तर दिलीपनी 14 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे 41 धावा जमत असताना पहिल्या षटकावर जितकी चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित होतं तितकी चांगली गोलंदाजी झाली नाही आहे. आणि त्यानंतर गोलंदाजावर असलेलं प्रेशर आपण पाहिलं आहे आणि यावेळी ते प्रेशर पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळालं. आता मात्र या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना या चेंडूवर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकच धाव, एका धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहिली असता 34 या धावेवर पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज. येणारे 7 चेंडू आणि 7 धावेची गरज. हे चित्र काल जर आपण ऐकलं असेल 7 चेंडूमध्ये 7 धावा होत नव्हत्या. मी यूट्यूबला ही स्पर्धा लाईव्ह पाहत होतो. मात्र आज सातत्यानं असं घडेल का? मात्र कमबॅक दाखवताना पुन्हा एकदा गोलंदाज. षटक क्रमांक 3 संपलाय. समीकरण आलं यावेळी आपण पाहू शकाल 6 चेंडू 7 धावेची. धन्यवाद. वेळ घेऊ नका. बघा आपल्याकडं टायमिंग अलर्ट आहे, याकडं आपण लक्ष द्या. काल 4:30 पर्यंत स्पर्धा होती. आज मी म्हणेन 2:30 ते 3 पर्यंत संपणं गरजेचं असेल, कारण मी 3 दिवस मात्र यायला मिळालं नाही आहे. प्रत्येकांच्या एक्झाम होत्या, त्या पद्धतीने माझी एक्झाम होतीच. आणि निश्चितच जर पाहिलं तर आज उद्यापासून बऱ्याचशा शाळांना सुट्ट्यासुद्धा असतील. तुकाराम वाघ सर, आश्रमशाळा म्हटल्या तर बऱ्याचशा आपल्या विभागामध्ये आहेत आणि उद्यापासून सुट्ट्या आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू, विजयासाठी अजूनही 7 धावेची गरज. कुठला गोलंदाज या ठिकाणी वापरताय याकडे लक्ष निश्चितच असेल. तुकाराम वाघ सर, एखाद्या गोलंदाजानं एका षटकामध्ये कधी कधी 20 ते 25 धावा देताना आपण पाहिल्यात, मात्र एखाद्या गोलंदाजानं 6 धावा रोखताना पाहिल्यात. तसा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल, कारण आपल्या स्वतःच्या गावचा हा संघ खेळतोय. आणि यावेळी समीरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 6 चेंडू, विजयासाठी 7 धावेची गरज. वाघ सर, उद्या तुम्ही आले तर निश्चितच चांगलं झालं असतं. मात्र तुमच्याकडे असलेला सगळा खजिना आज काढून टाका. सगळाच्या सगळा खजिना काढा. तुमची भाषा म्हटली तर आम्हाला मोकार आवडते, कारण आमची इकडची भाषा या कॉमेंट्रीला सोबत नाही. माय बरसपासून कवापासून कॉमेंट्री करू तू, पण मला ठाकरी भाषा काय जमणार ना. पण तुझी भाषा ऐकल्यावर मलाही वाटत का उला बोलावा, पण आमची पनवेलची बरंच खरबडीत भाषा आहे. तू रोड बघला वया ना किती खरबडीत, तशी आमची भाषा खरबडीत आहे. तुमची अगदी चांगली भाषा आहे. आणि जाऊया मैदानावर, कारण यावेळी असेल 7 धावेची गरज असताना येणारे 5 चेंडू, अजूनही 5 धावेची गरज. एक धाव रोखावी लागेल. यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं आहे, मात्र कलेक्टिंग चांगलं करता आलं नाही आहे. ज्यावेळी क्षेत्ररक्षण चांगलं आपण पाहतोय त्यावेळी चेंडू चांगल्या पद्धतीनं गॅजेट करणं ही जबाबदारी यष्टीरक्षकाची, त्यानंतर क्षेत्ररक्षकाची. हे आपण करताना आपण पाहिलं. याही चेंडूवर 2 धावा. आता समीकरण उरलंय येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 3 धावेची गरज. आता मात्र दोन्ही संघाच्या फासळ्या फासफूस होत असतील, कारण ज्यावेळी हा सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये येतो
त्यावेळी दोन्ही संघ एक अचल बिचल मन स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखादा चेंडू जर निर्धाव आला तर निश्चितच कुठेतरी मी म्हणेन की अकुलवाडी संघ सुद्धा फासफूस करेल. येणारे 4 चेंडू आणि 3 धाबेची गरज. यावेळी शरीराचा भेद घेणारा चेंडू होता, मात्र एक एक धाव संघर्षमय यावेळी पाहायला मिळाली. एका धावेसाठी संघर्ष करतोय अकुलवाडी संघ. जरी मी म्हणेन 41 धावा जरी जमवल्या असत्या तरी सुद्धा या ठिकाणी कुशिवली संघानं आतापर्यंत केलेला संघर्ष मात्र महत्त्वपूर्ण ठरलाय. कारण संघर्षानं मिळालेली हार सुद्धा कधी कधी आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये विजयाच्या जवळ आणून ठेवते, हे मात्र आपण लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टीवर मिळालेला अनुभव आपल्यामध्ये ठेवा. अनुभव फार महत्त्वाचा आहे. जसं म्हटलं जातं एक्सपिरियन्स द बेस्ट टीचर. कारण अनुभव पणाला लावल्यानंतर प्रत्येक गोष्ट मिळत नसते. कधी कधी काय होत असतं, 1% नशीब आणि 99% मेहनत जरी केली आणि 1% नशीब जर नसला तरी काही होत नाही. त्या पद्धतीचा मात्र कुशिवली संघाची स्थिती आहे. येणारे अजूनही 3 चेंडू, विजयासाठी 2 धावेची गरज. यावेळी चांगला चेंडू आहे, असे चेंडू फेकावे लागतील. आता मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. एखादा चेंडू जर आला निर्धाव तर अकुलवाडी संघ करेल मात्र फासफूस. आणि आता मात्र पाहायचं आहे गोलंदाज समीर यावेळी आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 2 चेंडू आणि 2 धावा. समीर निश्चितच असं वाटलं होतं की अकुलवाडी संघ लवकर सामना फिनिश करेल, कारण पहिल्या षटकामध्ये तुकाराम सर 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर काय कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय आपण कुशिवली संघाकडून. यावेळी चांगला चेंडू आहे, मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडला जातोय. 1 धाव मात्र मिळेल. माफ करा, यावेळी मात्र चेंडू यष्टिरक्षा आपण पाहिला तर स्टंपला लागून जातोय. फलंदाज यावेळी आपण पाहू शकाल बाद होताना. आता मात्र पुन्हा एकदा एक दडपण हृदयाचे ठोके चुकून जाणारा हा सामना. शेवटचा 1 चेंडू, विजयासाठी 2 धावेची गरज. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. धन्यवाद डीजे. निश्चितच या ठिकाणी मी सांगू शकेन, जर चेंडू निर्धाव काढला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला तर धाव दिली जाणार नाही, याची नोंद संघाच्या फलंदाजाने घ्यायची आहे. कुणी सीमारेषा पलीकडं निश्चितच टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज. डग आउट मधून कोणी आवाज देऊ नका. अकुलवाडी संघ अन्यथा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. डग आउट मध्ये आपण बसून घ्या. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. बघा भारत यावेळी गोलंदाजी. फक्त सामना आवडला असेल तर फक्त टाळ्या झाल्या पाहिजेत. यावेळी मात्र अपील केली गेली आणि निश्चितच जर पाहू शकाल आणि यावेळी कुशिवली संघ विजय होतोय. बघा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केली आहे आणि यावेळी कुशिवली संघानं अवघ्या 40 धाव्यावर चांगली फाईट पाहायला मिळाली आहे. अकुलवाडी संघ आपण जाऊ नका, कृपया शिस्त दाखवा. आपण हँडशेक केल्याशिवाय कुठल्याही संघानं जाऊ नका मित्रांनो. फार मोठी स्पर्धा आहे, कारण ही स्पर्धा आपल्या समाजाची आहे. ही शिस्त आपल्या समाजाने लावली आहे. विठ्ठल रखमाई ववळ्याच्या मैदानावर पुरण पनवेल प्रीमियर लीग पाहिली होती. महेश सरांनी सांगितलं की ही शिस्त आपल्याला आदिवासी समाजामधून मिळाली आहे आणि आज संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही लाईन अपची शिस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आज सामना आवडला असेल तर एकदा जोरदार